इथे मी 1 किलो धने घेतलेले आहे. हे छान असे निवडून घेतलेले आहे. हिरवे धने हे चवीला खूप छान असतात आणि ह्याचा मसाला पण छान होतो आणि ह्याला वास पण खूप असतो. बघू शकता, हे असे धने घ्यायचे आहे नेहमी मसाला करताना आणि ते भाजून घ्यायचे आहे. चला तर मग आपण भाजून घेऊया. इथे कढई मी गरम व्हायला ठेवलेली आहे गॅसवर आणि आता धने भाजून घेऊया. तर मी धने पावडर करणार आहे ती वर्षभरासाठी. तर त्यासाठी आता मी भाजून घेणार आहे. थोडे थोडे करून भाजणार आहे म्हणजे छान भाजल्या जातात. मीडियम गॅसवर हे भाजून घ्यायचे आहेत. हलवत राहायचं आहे सारखं, म्हणजे खाली लागत नाही व खमंग असे भाजले पण जातात आणि दळताना पण मग ते पटकन त्याची पावडर पण छान होते आणि भाजल्यामुळे काय होतं की ती वर्षभर चांगली टिकते. आणि ही धण्याची पावडर आपण कुठल्याही मसाला किंवा भात यामध्ये वापरू शकतो. नॉनव्हेजसाठी तर मी ही तयार करते आहे आणि ही मी वर्षभरासाठी तयार करून ठेवणार आहे. वर्षभर छान टिकते. भाजत आल्यानंतर असे कढईमध्ये ते हलके हलके लागतात व छान असे मोकळे मोकळे होतात. हे बघा, वास तर खूपच छान येतोय. उन्हाळ्यामध्ये मसाला, मिरची पावडर, धना पावडर आपण ही तयार करून ठेवायची आहे. त्यामुळे वर्षभर आपल्याला कुठलीही भाजी करायला पटकन हाताशी हे साहित्य तयार असते. सारखं हलवून हलवून घ्यायचं आहे. आता हे धने भाजत आलेले आहेत छान. असे खमंग असे भाजून घ्यायचे, सारखे असे हलवत राहायचे. अशी जाड कढई घेतली की त्यामध्ये अजिबात कुठलाही पदार्थ लागत नाही आणि पदार्थही खूप छान भाजला पण जातो आणि पदार्थाला वाफ पण चांगली येते. त्यामुळे ही